सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल, जे की मी मुंबईवरून गावी आलेलो. सो मित्रांनो, तो आपला आधीचा ब्लॉग मी आधी टाकणार आहे. सो हा त्याच्यानंतर ब्लॉग येईल. सो आजचा ब्लॉग असा असणार मित्रांनो, आपल्या गावची ग्रामदेवता म्हणजेच आपल्या आई पावनाई देवीचं आगमन होतं ना आपल्या वाडीमध्ये. सो मित्रांनो, आम्ही तिकडेच चाललो होतो, जे आपल्या बाजूच्या वाडीमध्ये पालखी आहे आणि तिकडून आपण संध्याकाळी वरती आपल्या वाडीत घेऊन येणार आहोत. सो आता आम्ही तिकडे चाललो. आता खाली पोरं वगैरे आहेत. सो आपला भाव वगैरे खाली थांबला. आपण तिकडून मग वरती जाऊपर्यंत वाडीत बघू वाडीत काय चाललं आहे. त्यानंतर मग पोरं वगैरे सर्व आपण खाली जाऊ, ज्या वाडीत पालखी आता आहे तिकडे. सो आता आपण पटपट निघूया इकडून, आणि मला उशीर झाला आहे कारण मला फोनवर फोन येतात आहे. सो आता पटपट निघूया अँड डायरेक्ट मी तिकडे जाऊन भेटतो. आणि मित्रांनो, खूप भारी वाटते कारण मी शिमग्याला नव्हतो बट पालखीला आलो. आणि बाई, जो पालखीचा गावचा शिमग्याचा जो माहोल असतो ना, एक नंबर असतो. जो पण कोकणातले लोक आहेत त्यांना मित्रांनो हा अनुभव असेलच. पण जे पण लोक कोकणातले नाही ना, ज्यांना अनुभव घेता येत नाही, सो त्यासाठी मित्रांनो खास व्हिडिओ असेल. सो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो करा इंस्टाग्रामला. सो आता पटपट जाऊया तिकडे आपण, आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मित्रांनो ना आपल्या ग्रामदेवतेची पालखी मित्रांनो वाजवत गाजत वरती आपल्या वाडीमध्ये आणतात. सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि पुन्हा बोलतो बट तुम्ही जर तुम्हाला आवडेल नक्की करा. आणि फॉलो मित्रांनो आहे ना इंस्टाग्रामला नक्की करा, जे की तुम्हाला खाली इंस्टाग्रामची लिंक देईन, तिकडे जाऊन फॉलो करा. अँड पटपट आता खाली जागा आणि तिकडून डायरेक्ट आपण त्या वाडीमध्ये जागा. सो चला, सोबत राहा माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो, बाय. शिमगा, कोकणातील शिमगोत्सव म्हटलं की कोकणकरांचा आवडता सण. आणि हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होतो. गावकरी चाकरमानी एकत्र येऊन पूर्वापार काळापासून चालत आलेला हा सण आज मोठ्या थाटात जल्लोषात साजरा करतात. शिमगा झाला की ग्रामदेवता गावभरासाठी बाहेर पडते. हो, असं म्हणतात की देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावं लागतं, पण कोकणात स्वतः देव पालखीत विराजमान होऊन भक्ताला दर्शन द्यायला त्याच्या घरी जात असतो. आणि हो, आज मी तुम्हाला माझ्या देऊळ गावच्या ग्रामदेवतेचा पालखी आगमन सोहळा एक व्हिडिओमार्फत दाखवणार आहे.
तर आय होप तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल. सो मित्रांनो आपल्या आईचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात आपल्या वाडीमध्ये आगमन झालेला आहे. तर मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपल्या आईचा आगमन सोहळा आपल्या घरी होणार आहे. सो तुम्ही मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो बाय बाय, टाटा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.